यांना एवढं कळत नाहीये का आज बायकोचा वाढदिवस आहे, अजून सुद्धा यांचा पत्ता नाहीये. मला म्हणे मी आज आहे ना जातो आणि कामावर नुसती हजेरी लावितो आणि लगेच निघून येतो. हॅलो, हा अहो काय हो, तुम्ही तर कामावर नुसती हजेरी लावून येणार होते ना? काय येणार नाही तुम्ही? का बरं? साहेब आजारी झाला? अहो साहेब आजारी झाला तर होऊ द्या ना, माझा वाढदिवस आहे ना. हो तुमच्याशिवाय लक्ष ठेवायला कोण नाही तिथं. अहो मला माहिती आहे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे तिथलं, पण मग एका दिवशी तर माझा विचार करा ना का आपल्या बायकोचा वर्षातून एकदा वाढदिवस येतो, तिच्या काही भावना असतील, तिला काही घ्यायचं असेल, लवकर थोडं आले असते तर आपण बाजारात गेलो असतो. नाही जमणार? मग तुम्ही कधी येणार? उशीर होईल रात्री. जाऊ द्या मरू द्या, तुमचं ना नेहमीच झालंय. जाऊ द्या, तुम्ही ना येऊच नका. माझा वाढदिवस बी नाही करायचा मला. काय राग आला का? राग येईल नाही तर काय होईल मग? तुमचं नेहमीच झालंय ना. मी वाढदिवस करीतच नाही आता. जाऊ द्या, नाही नाही करायचं मला. हा ठेवा. एवढं सुद्धा कळत नाही का आपल्या बायकोचा वाढदिवस आहे, लवकर जावा. मी पार संध्याकाळी उशिरा येईल म्हणून तिकडून आल्यावर करेल. काय करायचं नाही मला वाढदिवस. जाऊ दे मरू दे. आजपासून एक सुद्धा वर्षी मी वाढदिवस करणार नाही. मरू दे तिकडं. नेहमीच आहे यांचं असं. या वर्षी तरी मला वाटलं येतील का काय. कोण आलं काय माहिती. का म्हणे काय हो भाऊजी? तुमचा वाढदिवस आहे म्हणलं चला वाढदिवसाला जावं. वहिनी हा तुम्ही का रडताय? आता काय या बरं सांगू? इकडे बसा तुम्ही. बसा. हा, वहिनी हा हे घ्या तुमच्या वाढदिवसाची गिफ्ट. हॅपी बर्थडे बरं का. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. तुम्हाला एक सांगू का? हा काय झालं आता सांग. मला आहे ना वाढदिवसच करायचा नाही. का बरं? हा हा काय करायचा वाढदिवस? वहिनी हा तुम्ही का रडताय मला सांगा बरं पहिले. अहो आता काय सांगायचं तुम्हाला. काय झालं? तुमचा मित्र हा. माझा नवरा बर मला सकाळी म्हणे मस्त नटून थटून बस, तुझा वाढदिवस आहे, मी लवकर येतो, आपण बाजारात जाऊ, हे आणू ते आणू, फलाना आणू, बिस्ताना आणू, केक आणू. आणि आता फोन केला तर मला म्हणे येणार नाही, माझं साहेब आजारी आहे, सगळं माझ्यावर अवलंबून आहे आणि तुझ्या तू केक कापून घे. सांगा बरं हे त्यांना पटत का? मी संध्याकाळी पर 12 वाजता येईल. एवढंच आहे ना. किरकोळ गोष्टीवर तुम्ही रडताय. अहो पण वर्षातून एकदा वाढदिवस येतो, वाढदिवस का रोज येतो का? सांगा बरं. तुम्ही त्यांचा मित्र असून तुम्हाला एवढी कळकळ, एवढं मोठं गिफ्ट आणलं, मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, हा? आणि त्यांना कळकळ नाही का आपली बायकोला किती नाराज होईल आपली बायको. तुम्ही काळजी करू नका वहिनी. नाही त्याला सुट्टी ना, नाही येऊ द्या घरी. आपण आहे ना तुमचा बर्थडे जोरात साजरा करू. अहो भाऊजी जिडं नवराच नाही तिडं काय बर्थडे साजरा करणार ती बायको? सांगा बरं तुम्ही. अहो पण मी आहे ना तुमचा इथं बर्थडे साजरा करतो ना मी. अहो तुम्ही हाय पण तुम्ही परक माणूस आहे ना. मी तुम्हाला कधी परक समजलाय का? अहो तुम्ही परक समजताय. बघा असं आहे बघा तुमचं. नाही नाही मी पण काही तुम्हाला परक नाही समजत बरं का. तुम्ही माझ्या वाढदिवसाला आले, एवढं मोठं गिफ्ट घेऊन आले, त्याचा मला खूप आनंद होतोय. पण माझा नवराच नाही तर मला खुशी कशी होणार हो? सांगा जाऊ बरं. द्या, तो संध्याकाळी आला ना मग परत पार्टी करता येईल पाहिजे तर. आता आपण पार्टी पण करू मस्त पैकी. मरू दे, जाऊ दे. मला ना वाढदिवसच करायचा नाही, नकोच तो वाढदिवस मला. वहिनी तुम्ही माझं ऐकणार आहे का नाही? मस्त पैकी पार्टी करू. मी तुमच्यासाठी एक गिफ्ट पण आणलेली, दुसरी एक गिफ्ट आहे. हा का? हा काय हो भाऊजी? मी सांगणार ना. तुम्ही तयार झाले की मग दाखवतो ती गोष्ट. तुम्ही माझ्या वाढदिवसाला आले, मला शुभेच्छा दिल्या, त्याच्याबद्दल थँक्यू. तर काय केक पण नाही येणं, तुम्हाला काही गोडधोड बी देऊ शकत नाही मी. केक आपण लगेच मागवू वहिनी. मी काय लांबचा माणूस का? नेहमी येतो जातो ना घरी. हा ते आहे बरोबर आहे, मग पण मूड नाही ना हो.
वहिनी ती मला काय सांगू नका. तुमचं सकाळी एक तर स्टेटस बघितले मोबाईलचे. हा हा म्हणलं नाही वहिनीचा आपण बर्थडे साजरा करायचा आज. बा बरं तुम्हाला किती कळकळ. बरं का वहिनी, हा तुम्ही ना काही काळजी करू नका. नाही नकाच, मला करायचाच नाही वाढदिवस, मला मूडच नाही आता. मूड नाही? हा हा मी आणतो ना मूड. हा वाढदिवस साजरा करायचा. तुम्ही कशाला काळजी करताय? अहो भाऊजी, कोण जाईल केक आणायला, कोण जाईल इकडं तिकडं. जायची पण गरज नाही. हा एक फोन लावला तर येऊन जाईल. हा का? हा मग मग असं करता का? हा आता तुमचं लयच आग्रह चालू आहे, तर जाऊ द्या, आता आले तुम्ही, तुमचा मान मोडता येत नाही ना मला. हा मग बर ठीक आहे, करू आपण साधा सोपा वाढदिवस. चांगला करू, साधा सोपा नाही, चांगला करू आपण. हा ते हा. पार्टीचं काय म्हणत होते तुम्ही? पार्टीचं चला घरामध्ये. हा का? हा चला पार्टी पण करू आपण. हा का? हा बर कसली पार्टी करायची पण? तुम्ही चला तरी घरात, पार्टी तर पार्टी करूच आपण. बरं बरं चला. चला चला. या ना. आलो ना वहिनी. भाऊजी हा काय आता सांगायचं, मला ना मूडच नाहीये, पण आता कसं तुम्ही आले एवढं प्रेमाने, म्हणून म्हणले चला आता करू म्हणले वाढदिवस भाऊजींच्या आग्रहा खातीर. हा मग वर्षात एकदाच बर्थडे येतो ना, ती जाऊ द्या, ते बाकीचं काय सांगू नका. हा तुम्ही पहिले 2 गाला सांगा बरं. 2 गलास हा कशाला? तुम्ही आणा तरी पहिले. अहो भाऊजी पण कशाला ते तर सांगा मला. अरे का वहिनी, हा. तुम्ही मागच्या वेळेस मला नाही का म्हणले, हा भाऊजी हा माझ्या हात पाय लय दुखत्यात, हा चावत्यात, चालताना मला पाय दुखत्यात, हा हा, अंगात ताकद नाही, हा त्यासाठी आहे ना हा मी औषध आणलं. हा का? हा अरे बापरे. ती पण हितनं नाही आणलं, हा इस्रायल मधनं आणलंय. इस्रायल मधून? हा बया एवढ्या लांब तुम्ही गेले होते? मी नाही गेलो, हा माझ्या मित्राचा वडील तिकडे होता ना, हा त्याला फोन करून सांगितलं आणि तिथनं आणायला लावलं. हा का? हा अरे बापरे. मग आता तुम्ही ते औषध घेऊन आले का? हा घेऊन आलं, पण त्याला सांगा ना 2 मग. ते तुम्ही गिफ्ट म्हणून मला ते औषध आणलं काय? हा हा बरं झालं बाई. तुम्हाला सांगते, मला आहे ना एवढंसं काम केलं का लगेच थकवा येतो. अहो लगेच गुडघे दुखात्या आणि भरपूर दवाखाने केले पण काही फरकच पडत नाही. पण बरं झालं बाई तुम्ही औषध आणलं. हा आता आहे ना तुम्ही काळजीच करू नका, तुमचा हातपाय दुखायचं, थकवा यायचं सगळंच बंद होऊन जाईल. हा ना. हा पण होईल ना नक्की? एकदम क्लिअर. हा कोणाला गुण आलाय का? बरेच जणांना. हा का? हा मग बरं मग मी आता लगेच गलास घेऊन येते. आणा 2 गाला सांगा. पुढे औषध. तुम्ही आणा तरी पहिले, औषध माझ्या जवळच आहे. हा का? हा हा बया भाऊजी वाटलं तर ना तुम्ही ना पैसे घेऊन टाका, पण मला आहे ना तुमच्याकडून पैसे घेईन का वहिनी मी? हा नाही तसे तुम्ही आता तुम्ही माझ्या नवऱ्याचे जवळचे मित्र आहे हा मग आणि कधी आम्हाला मदत करते, आम्ही तुम्हाला मदत करतो. मग किती केलं तरी तो मित्र आहे माझा. हा बरोबर. आम्ही एकमेकांना व्यवहाराशी चांगला राहतो. हा आणि पैसे तुमच्याकडून औषधाचे पैसे घ्यायचे का? हा नाही तुम्ही फक्त गालाच घेऊन ये. बरं चालेल हा. चालेल. गेली का वहिनी? हा गेली वाटतं त्याला सांगायला. हा हायला वहिनीला आहे ना चांगली बनवली आज मी काय औषध आणलंय होय तेव्हा, मी वेगळंच औषध आणलंय. हा आज आहे ना दारूच पाजत वहिनीला, दारू पाजून आहे ना वहिनीला आहे ना अशी चोळत ना, अशी चोळत ना, सोडतच नाही. आज आहे ना काय दारूची पावर आहे ना, ती सगळी पावरच दाखवून देतो. अरे वाटतं आले या वहिनी हा या बसा. बया भाऊजी हा मला तर असा आनंद झाला. काय? बरं झालं तुम्ही आले वाढदिवसाला, मला एवढी आनंदाची बातमी दिली. मला म्हण मी तुम्हाला डायरेक्ट औषधच घेऊन आलो, दुसरं काही गिफ्ट आणण्यापेक्षा मला पहिले औषध द्या बाई, मला ते पिऊ द्या. मला आहे ना बरं वाटलं ना तर लय आनंद होईल. नाही औषध तर द्यायचंच आहे मला, पण
ठीक आहे, लगेच औषध देतो मी. हा काळजी कशाला करताय? बया खरंच बया एवढी मोठी बॉटल आहे काय? हा मग हा ना इस्रायल मधनं बोलवली वाटेल. हा ना हा अरे बापरे इस्रायल म्हणजे काय हो दुसरा हा, तो देशात? दुसरा देश आहे. बाबा बाबा बाबा. हा बरं हा. बरं चांगलं आहे ना. मग तुम्हाला सांगते हा. लय डॉक्टर केले अशी बाबा बागतांक गेले म्हणले गुणी येईल का काय पण काच तुम्ही बी घेते का? हा मी पण घेतो ना. माझा पण जरा पाय चावतो लय. हा का हा हा नाही घ्या घ्या. हा, घेतो ना. कसं आहे बाहेरच्या देशातलं औषध आहे. हा फरक पडला पाहिजे ना आपल्याला. बरोबर आहे. तुम्ही सगळं संपवलं तरी चालेल पण घ्या वहिनी. बरं घेऊ का पिऊन मग? घ्या घ्या घ्या. हा तुम्ही घ्या ना. मी पण घेतो ना. हे काय हा काय झालं? लय कडू येऊ हा कसं आहे औषध जेवढं कडू ना हं. तेवढं त्याचा गुण लवकर येतो. हा ना हा हा अरे बापरे प्या मी पण पितोय काय. वाया घालू नका. हा 50,000ची बाटल आहे एवढी. भया 50,000 हा मग औषध अजिबात वाया एक थेंब गेलं नाही पाहिजे. हा का हा बापरे तुमच्यासाठी एवढे पैसे घालवले तुम्ही काळजी करू नका. तुम्ही बरं, प्या. जाऊ द्या. हे आले का तुमचे पैसे मी द्यायला सांगते. नको पैसे. इकडे तिकडे एवढा खर्च करतो तर तुम्हाला दिल्याने काय फरक पडतो? नाही माझ्या वहिनीला गुण आला ना बस मला बाकी काय नको. बाई लय कडू यो हम्म. पण घेतली तशीच पिऊ नका. जाऊ द्या काय करता. देऊ का थोडी थोडी हा थोडी घ्या. नाही नका आता नाही मला. थोडं औषध घ्या. अहो नाही दोन घोट घ्या पण घ्या. ते घशाच्या खाली जातच नाही. जाता घ्या. लय कस तरी लागतो. घ्या तुम्ही घ्या. काय घेऊ का? घ्या तर. आता काय करते आजारासाठी घ्यावंच हा लागतं. मग हे गुडघं दुखायचं बंद होऊन जातील. हो. बापरे लय डेंजर औषध आणलं तुम्ही. हम्म. बापरे खाओ हा भाऊजी बोला की वहिनी. तुम्ही औषध आणलं हा पण मला त्या औषधाने नुसतं असं गरा फिरून राहिलो. घराघरा फिरतय का? हा त्या औषधानं घराघरा फिरूनच क्लिअर वाटतं सगळं. हा का हा अरे बापरे ते नुसतं असं गुंगे आल्यासारखं वाटू राहिलं नशा आल्यासारखं. तर नशा येईल नाही तर काय होईल. हा हा काय नाही म्हणले काय नाही ती नशासारखं नाही. नशा नाही होत. हा? नशासारखं वाटतं ती गुंगी येते आणि मग दुखणं पळून जात. हा का हा अरे बापरे अहो पण मला आहे ना नुसतं असं कसं तरी हो राहिलं हो त्यांनी. कसं होत आहे? आबा, चक्कर येते का? असं गुंगे आल्यासारखं असं मला वाटू राहिलं का मी दारूच पिले का काय. दारू नाही हो वहिनी. मी तुम्हाला दारू पाहिजे का? असंच वाटू राहिलं भाऊजी मला. नाही तुम्ही काळजी करू नका. चढली वाटतं वहिनीला. हा काय म्हणले का? काय नाही म्हणलं वहिनी. काही चढायचं काय बोलले का? काय नाही हो. हा ते कसं आहे औषधाची पावर चढती हा आणि मग ती सगळं दुखणं पळवून लावते. हा का हा आईला बराबर कुकूच कोंबडा लागला वहिनीच्या. हा हा? काय म्हणले? काय नाही कशाला काय म्हणतोय मी. कोंबड्याचं काय म्हणले का? कोंबडा उद्या आहे ना कोंबडा आणून कापून खाऊ म्हणलं आपण. हा का गावठी कोंबडा. म्हणजे तुम्ही मला डबल पार्टी देणार? डबल पार्टी. वाढदिवसाची. हा मग वाढदिवसाची. तुम्हाला एक सांगू का? हा सांगा आलं पाखरू आपल्या ताब्यात. काय झाले का तुम्हाला? नाही काय झालं नाही. असं का करू राहिले? काय ते मच्छर चावला होता ना. हा का हा म्हणून तसं केलं. अहो मला ना हा. असं वाटू राहिलं का मी दारूच पिले का काय. नाही हो तुम्हाला कशाला तुम्ही दारू पिताय. तुम्हाला मी दारू पाहिजे का? तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा आणि मला असं वाटू राहिलं हा त्या दारूच्या मूड मध्ये हा. ना नशेत
मला असं मूड येऊ राहिलं मूड. मूड येत आहे का? काळजी कशाला करता मग तुम्ही? आला तर आला मूड. हा आला तर आला. असं मूड आल्यासारखं वाटतंय मला. इकडे एक गलास बाजूला ठेवतो मी जरा. हा नाही गलास हे पडेल ना गलास. हा बाजूला ठेवतो. मूड येत आहे ना. हा असं वाटू राहिलं मला ना. थोडस तुम्ही जास्त दिली बर का. काय औषध जास्त दिलं मला. नाही त्यामुळं मला असं हो राहिलं. औषध आहे ना. हा 100 मिली तुम्हाला पण 100 मिली दिलं. मी पण 100 मिलीच पिवलोय. हा का हा मग तुम्हाला माझ्यासारखं होत नाही का? मला पण वहिनी हे काय सगळं चक्कर आले वाटायला लागले. हा का मला पण तसंच हो राहिलं. तसंच होत आहे ना. हा. तुम्हाला सांगते हा सांगा. माझा नवरा हा तो आराम कर. हा माझा आज वाढदिवस असून आला नाही. झालं तिकडे त्याला काय. तुम्ही मी आलो का नाही. तुम्ही एवढे लांबचे असून त्यांचा मित्र हा. तर तुम्ही वाढदिवसाला आले मला गिफ्ट घेऊन आले. आणलं का नाही. पण मला औषध आणलं तुम्ही हा बरं व्हायसाठी. मला काळजी आहे. किती चांगले तुम्ही. मग मला लय काळजी आहे. माझ्या वहिनीची मला लय काळजी आहे. मला आहे ना म्हणून आहे हा. ना तुम्ही मला आता तुम्ही ना मला आवडायला लागले. आवडायला लागलं ना. हा तर तुलाच घेतो चांगलं ठोकून. हा हा काय म्हणले. काय नाही ते आता मला काहीतरी तुम्ही ठोकायचं म्हणले का. ठोकायचं काय म्हणलं नाही वहिनी. हा ते तुमचा नवरा तिकडे कंपनीत नाही का. हा हा ते मालकाचे विचार करत बसला तिकडे ठोकून. तो तिकडे विचार करीत बसला मालकाचा. हा मग त्याला बायकोची काळजी आहे का. मी त्याच्यासाठी एवढं करीते करतो सकाळी उठते त्याला डबा करून देते. मग पाट उठून हा पाट उठून डबा करून द्यायचा ना. हा रात्रीचे 12 वाजता आले तरी मी त्यांना जेवण बनवून देते. हा तरी या माणसाला नाव करे तरी त्याला माझी कदर नाही. माझ्या भावनांचा विचार करीत नाही तो. तो विचार करत नाही. जो विचार करतोय त्याला करून देत नाही. तुम्हाला सांगते मला ना आता असं वाटू राहिलं ना का मला हा नवराच नको. नवरा नको भाऊजी मला तुमच्या सारखा नवरा पाहिजे होता. माझ्यासारखा. हा एवढा बायको परिणाम करणारा. वहिनी तुम्ही 2 गोटा औषध घ्या बरोबर. आता नका. नाही घ्या आता तुम्ही. मला थोडं बरं वाटायला लागलं. बरं वाटायला लागलं ना. ताकद यायला लागली मला. नाही आता अजून ताकद येईल. नका ना. बरं का नाही थोडंच घ्या. ते आहे ना 2च गोट घ्या. लय नाही 2च गोट. अहो, मला नुसतं रडू येतं रडू. तुम्ही रडू नका. मी आहे ना तुमच्यासाठी. मी आहे. आता औषध नका. नाही औषध घ्या. 2 गोट मुझे भी पिला दे. ते कोणतं गाणं नाही का गाणं. 2 गोट पिला दे. तसं 2 गोट फक्त. मी पाचतो म्हणून पिया तुम्ही. नका पिया वहिनी. पिया तुम्ही पिया टाका. एकच गोट पिया. एक गोट पिऊन टाका. जरा 1 गोट पिया. झालं का. 2 घोट पाजले तुम्हाला. हा मग पण याच्यात 2 घोट मुझे भी पिला दे शराबी देख फिर होता है क्या. 2 घूट मुझे भी पिला दे शराबी देख फिर होता है क्या. तुम्ही मला शराब दिली का दारू दिली का. नाही औषध दिलं औषध. पण ते औषधाच्या विषयावरून मला ते गाणं आठवलं होतं. बाल मारे जालमा. अरे ओय भाऊजी तुमचा गाणं किती छान आहे. माने छान. आग पानी में बुझा दे शराबी देख फिर होता है क्या. बाल मारे जालमा. पुढं काय ग.
पुढं मलाच येत नाही वहिनी. हा का हा मला येतं ना मला येत माझ्या वहिनीला गाणं येत मनात. म्हणजे मला असं वाटतं तुम्ही मला दारूच पाजली. दारू नाही हो बाई. माझ्या हे बघा मला हात द्या इकडे. आहे दारूच वास आहे हा. नाही हो माझ्या केस शपथ वहिनी मी दारू नाही पाजली. केस आहे का तुम्हाला मग केस आहे ना. आहे ना? आहे आहे हा, मग ते केस असू द्या केस. आता मला थोडी झोप येते तर झोपू का मी? झोपी दे ना. मला आता कस तरीच होते वहिनी तुम्हाला खरंच झोप येते का? आज माणूस तर झोप येते आणि कसं होतं तुम्हाला? आता काय सांगू तुम्हाला. हा. आज तुम्ही माय भाऊजी आहे नवऱ्याचा मित्र हा. म्हणून मी सांगत नाही तर नवरा असता ना त्याला लगेच सांगितलं असतं म्हणजे- मला कसं होतंय. म्हणजे वहिनी मला सांगा तुम्हाला करायचा मूड गेलाय का करायचा? हा तुम्ही मनातलं ओळखलं का? हा मनात तेच आहे का? हा म्हणजे तुमच्या मनात आहे माझ्या तोंडात आहे. मला तसं होतं पण नका बाई तुम्ही असं परक माणूस आहे. कसला परक काय परक आहे वहिनी? पाहिजे तर तुम्ही माझ्या हातात घ्या. हा हातात काय हात 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 द्या. शुभेच्छा वाढदिवसाच्या. थँक्यू हा हा थँक्यू. थँक्यू म्हणताय पण ह्याचं काय हा नाही, काय? कशाचं काय? हा वाढदिवसाचं. हा हा तुम्ही पण मला औषध नाही दिलं भाऊजी. औषध तुम्ही औषध नाहीच आहे बाई. औषधच आहे. हे तुम्ही मला दारूच पाजली. अहो वहिनी मी ना खरंच सांगतो हा. ते औषधच आहे. हा. आणि तुम्हाला आहे ना मी मस्तपैकी प्रेम देतो. प्रेम हा तुम्ही देता भाऊजी. हा मी देतो. आणि ते मान नवऱ्याला माहीत झालं तर त्याला काय माहिती तो कंपनीत जाऊ द्या मरू द्या. झालं तर झालं. तो कुठं माझ्यावर प्रेम करतो. हा. माझ्या आजचा कसा बोलला? माझ्या वाढदिवसाला सुद्धा आला नाही तो. बायकोचा वाढदिवस आहे आणि तो कंपनीत. जाऊ द्या मला असं वाटतं त्याच्या संग फारकत घेऊन टाका. तुम्ही फरक घ्या मी आहे. तुमच्या मी संग- तुमच्या सोबत. हा का हा तुमच्या संग लगीन करावं का काय असं झालं मला. नाही करून टाका मी करायला तयारच आहे. तुम्ही किती जीव लावी तर मला. हा मग मी करायलाच आलोय. हा लगीन हा का हा म्हणजे तुम्ही आता माझ्यासोबत लगीन करता का? करतो हा? हा जाऊ द्या मला ते नवरा ना तो नकोच आता. नको ना. जाऊ द्या हा, मग जाऊ दे. त्यांनी मला मारलं तरी चालेल मी निघून जाईल. हा. नाही निघून कशाला जाता वहिनी? हा. मी आहे ना आपण करून घेऊ चला. हा का हा. म्हणजे तुम्ही मला खरंच किती जीव लावते हो. मग जीव लावायसाठी तर मी इथं आलोय. हा 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 आता मला लय कसं तरी म्हणजे झोपच येते. कसं तरी होत आहे ना. हा. मग हा काय असं काय करते हो. पप्पी घ्यायची. हा पप्पी. पप्पी घेऊ राहिले का माझे. हा नाही नका आता मी ना थोडी पडते. तुम्ही जा बाई तुमच्या घरी आता. बर तुम्ही पडा झालं ना आता वाढदिवस. हा झालं हा, झोपते बर का. झोपा वहिनी हा. झोपा. आता तुम्ही चालले का? मी दरवाजा लावून घेऊन जातो. हा दरवाजा लावते. हा बरं झोपला का बाई? हा हात बीत दाबून देऊ का? नाही थोडं दुखत असेल. बया तुमच्या हात लय मऊ लागते हो. आहे ना. हा कंबर दुखती का कंबरी? कंबर बी दुखती हो. मानवरा कधी दाबीत नाही नाही माझ्या मी देतो ना दाबून. बया काय तुमच्या हात लागते मऊ. हा माझा नवरा हा तुम्हाला डुक्कर तोंडाचा. मला कधीच त्याने कंबर दाबलं नाही. कधी माझा हात दाबला नाही. तुम्ही मला बोलवायचं ना त्याला कशाला सांगता? तुम्ही दाबला असतं का? मग तुम्ही ना त्याला कशाला सांगायचं मला बोलवायचं मी सगळं दाबून दिलं असतं. हा का हा बया तुम्ही किती चांगले हो. मी आहे ना येडा आहे वहिनी. मला आहे ना सांगायचं होतं नुसतं. हा? मला सांगायचं होतं ना. तुम्ही असं दाबू राहिले का चोळू राहिले मला.
हात दुखतोय ना हा म्हणून चोळून देत आहे. हा का हा बया तुमचा हात म्हणजे ना हा. नुसता कापूस आहे कापूस कापूस आहे ना. लय छान आहे हा आहे ना. हा हा तुम्ही घरी जात होते ना घरी जातो ना. हा जातो ना घरी. तुम्ही कुठे कुठे गेले तुम्ही दिसून नाही राहिले हे काय येत आहे चोळून देत आहे. आहे का हाय 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 हे काय. म्हणजे तुम्ही काय मागे झोपले का हा नाही नाही झोपलं नाही. हा नाही. अहो मी काय म्हणते हा. तुम्ही असे काय करू राहिले काय नाही हा आताशी जरा टेकावलंय. थांबा थांबा. टेकवलं हा काय काय तर काय सांगायची गोष्ट आहे का. अहो ते मला कसं तरी राहिलं ना कसं तरी होत आहे ना. हा हा. अहो मी काय म्हणते हा. तुम्ही घरी जाणार हा होते जातो ना. थांबा ना मला काय जास्त वेळ नाही लागणार. हा का हा म्हणजे तुम्ही मला माझ्यावर काही प्रयोग करून राहिले का हा प्रयोग नाही. मी बराबर राऊंड मारून घेतोय. थांबा. हा राहुल हा. म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी गोड बोलत होते का मला सांग हा, झालं झालं आता. थांबा झालंय. झालं तुम्ही बोलू नका. झालं आता. काय ग हाय 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 हाय. झालं झालं. हाय हाय हाय. झोपली वाटतं वहिनी. काय म्हणले काय नाही काय नाही. लय नशा झाली. अरे बापरे. आता नशेमध्ये वहिनीला काय कळालं नाही. मी कवा टेकावलं कवा केलं कवा घातलं आणि कवा काढलं काहीच कळालं नाही बाईला. काय बाबा झाले मुर्ग आपली तर मजा झाली ना. आय 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 आय. इच्छा पूर्ण झाली. झोपेतच वहिनीचा कार्यक्रम तर केला. चला आता आपण आहे ना मस्तपैकी जाऊन निघून. बापरे नुसतं डोकं चढलंय हा हे मा नवऱ्याचा मित्र आला होता त्यांनी हे काय आणलं होतं काय नाही बाई हा त्यांनी ते माझ्या कमरासाठी न हातपायांसाठी औषध आणलं होतं गेले वाटतं निघून ये एवढं औषध पिऊन घेतलं मी त्याच्यानंतर काय झालं मला काही कळालंच नाही बाई अजून बी नुसती गुंगी आल्यासारखं वाटू राहिलं आणि असं वाटू राहिलं का झोपून घ्यावा जरासं घडीभर जाऊ दे मरू दे थोडी झापड उडसतोय ना परत झोपूनच घेते मी हे राहू दे इडच असं बसवानाचं असं झालंय डोकंच नुसतं चढल्यासारखं झालंय नेमकं यांनी कोणचं औषध आणलं होतं मानावऱ्याच्या मित्रांनी काही कळालंच नाही बाई मरू दे जाऊ दे आई आई ग